सकाळ झाली की आपलं टेन्शन चालूच होऊन जातं. सकाळी सकाळीच मला टेन्शन आलं होतं की आज भाजी काय करू. रोजचाच प्रश्न पडलेला असतो की भाजी काय करायचं. तर चला म्हणलं आज मिरचू बनवूया, हिरव्या मिरच्याचं, जे की खूप दिवस झालं मी बनवलंच नव्हतं. मुगाच्या डाळीचं आणि त्याच्यामध्ये कच्चा टमाटा देखील मी ॲड करणार होते. आणि हिरव्या मिरचीचं मिरचू करायला काय नाही, पण ह्यांना अजिबात आवडत नाही. कारण तर त्यांनी म्हणतात की मी खूप लहानपणी खूप जास्त खाल्लेले, मग आता खायचंच नाही का. तर रोज रोज भाजी काय करणार, नाही का नवीन. तर म्हणलं चला आज मिरचूच बनवूया. तर नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मिरचू बनवायच्या अगोदर इकडे मी भात शिजायला टाकला. तोपर्यंत मिरचूचं इथं डाळ देखील भिजायला घातली होती. जी मुगाची डाळ असते थोडीशी भिजत ठेवायची अर्धा एक तास, आणि त्याच्यानंतर मग त्याचं मिरचू करायला घ्यायचं. तर डाळ भिजते तोपर्यंत इथं मी भात करायला टाकला होता. आणि त्याच्यासोबत मी भाकरी आणि चपात्या दोन्ही पण करून घेतल्या होत्या. तर मुलांसाठी आणि धन्यासाठी तर पोळ्या केल्या होत्या. मला भाकरी आवडती मिरचूसोबत, म्हणून मग माझ्यासाठी भाकरी बनवली होती. आता त्याच्या मिरचू करण्यासाठी 4-5 पाकळ्या इथं लसणाच्या घेतल्या होत्या. अगदी थोडेसे शेंगदाणे, आता 5-6 मिरच्या टाकल्या होत्या. जास्त तिखट होत्या झणझणीत. तिथं मला बनवायचं होतं मिरचू, थोडंसं झणझणच मिरचू छान लागते, त्याच्यामुळे इथं तिखट मिरची होती तर 5-6 घेतली होती. अगदी जास्त नाही, सपक असली जरा तिखट नसली तर तुम्ही थोड्या जास्त घेऊ शकता. आणि लसूणसोबत त्याच्यामध्ये अद्रक देखील त्यातच मी ॲड केली होती. कारण फोडणी जेव्हा टाकायची असते तेव्हा मी फक्त मोहरी आणि जिरेचा ॲड करणार होते. त्याच्यामुळे इथंच थोडीशी अद्रक आणि लसण भाजून घेतला. त्याच्यातच शेंगदाणे देखील भाजून घेतले होते. आता तेल नेमकं, मी स्वयंपाक कधी कधी ना मला तेल वगैरे काढायचा खूप जास्त कंटाळा येतो. गडबडीच्या टायमाला येते, तवा खूप म्हणजे कढाई खूप तापलेली असते नेमकं, त्यामुळंच तेल नसते. तर मग काही गडबडीत तर तेल काढून घेतलं आणि फोडणी द्यायला घेतली. तर आपले जे शेंगदाणे आणि मिरची, लसूण, अद्रक जे थोडंसं भाजलं होतं एकदम स्लो गॅसवर, जास्त फास्ट गॅसवर नाही भाजायचं. ते इथं बारीक करून घेतलं होतं. कढाई तापली की त्याच्यामध्ये मोहरी ॲड केली होती. झाडाचं इथं कढीपत्त्याचं झाड थोडंसं आलं, अगदी 2-3च पानावर आले. तर त्याच्यात 2-3 पानं मी इथं तोडून घेतले आणि ते देखील याच्यामध्ये टाकून घेतले. आता लसण वगैरे काही टाकलं नव्हतं, पण कच्चं जे टमाटर होतं ते चिरून घेतलं होतं. ते देखील इथं फोडणीमध्येच मी ॲड करून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर अर्धा तासाच्या बरोबर इथं डाळ भिजली होती. म्हणजे मी भात पोळी करायच्या अगोदर इथं डाळ भिजायला टाकली होती. थोडीशी अशी वैचून डाळ टाकली, म्हणजे घरची डाळ आहे त्याच्यामुळे थोडंसं कदाचित खडा वगैरे असतो, त्याच्यामुळे भिजवून टाकली. कारण आई म्हणायची जर वैचून टाकली खडे वगैरे त्याच्यामध्ये येत नाहीत. मग थोडीशी वैचून इथं मग डाळ टाकली होती. नसतो शक्यतो, पण तसं टाकलं तर खडे खाली राहतात एखादा असला तर ती देखील याच्यामध्ये टमाटे झाल्यानंतर टाकून दिली. आणि लसूण, अद्रक, म्हणजे आपण मिरची शेंगदाण्याचं पेस्ट केलं होतं ते देखील याच्यामध्ये मी ॲड करून घेतलं होतं आणि थोडंसं फ्राय होऊ दिलं तसंच त्याच्यामध्ये. आता डाळ जास्त शिजवायची नाही, थोडीशी भिजलेली असते तर थोडीशी आरट कच्ची छान लागते डाळ, म्हणजे आपल्याला खायला मिरचूमध्ये. आणि मिरचू इथं तयारच होतं जवळजवळ. आपल्याला जेवढं पाणी ॲड करायचं तेवढं आपण करू शकतो. थोडंसं पातळ असलेलं तर छानच लागते. आणि मला इथं भाकरीसोबत खायचं होतं म्हणून मी थोडंसं पातळच केलं होतं आणि त्याच्यानंतर मीठ टाकून थोडंसं शिजायला ठेवलं. आता दुसरे कामंसुद्धा वाटच बघत असतात. तर इथं सुंदर असं मी माझ्यासाठी आणि दिवसाठी इथं थोडंसं वेगळ्या डिझाईनची इथं कुर्ती बनवायला घेतली होती. मागच्या वेळेससुद्धा मी अशी कुर्ती एक पिवळ्या रंगाची बनवली होती. मला ती खूप जास्त आवडली होती, म्हणून तेच डिझाईन मी ह्या कुर्तीला पण बनवायचं ठरवलं. बाजारामधून हा कपडा मी 150 रुपयाचा 4 मीटर जवळजवळ कपडा होता, जे की आपण छटाकवाले वगैरे म्हणत नाहीत का, त्यांच्याकडून आणला होता. तर मग त्याच्यामध्ये माझा आणि दिवचा सहज इथं कुर्ती होणार होती. आता हे डिझाईन बनवायला मला खूप जास्त वेळ लागला. जेव्हा पण मी नवीन काय ट्राय करते ना, मला खूप वाटते व्हिडिओ बनवावं, पण शक्य नाही होत माझ्याकडून. नाही ना, बस अभ्यास नको करू. नाही करू नको बाळा, तू घरी आहे म्हणून मी देव काढत येऊ. कशी माती खायला लागली. हां काय पागल सारखं शिवून बाळा. बसले देऊ का कचरे येऊन बसले. इकडे बघ, इकडे माझ्याकडं हे बघ दर चॉकी. काय देऊ बाळा, किती लक्ष द्यावं ग माणसानी, सारखं तुमच्या मागं हिंडाव का ग. ए पुरी हे बघ हे तर ही माझी बहीण, ही माझी मम्मी.
सरळ मांडी घेऊन बसावा. काय करायला देऊ पोळाले तुला पोळतं बाळा मला तिला म्हणायले. ऑपरेटर गेला जेवायला. म्हणून पहिले तर 22-20 माळ्या खाली म्हणजे 20 नाही. 2 इंचात घ्यायच्यात नसल्यात ते टाकायचं. म्हणलं एक लहान एक छोटीच पडली. छान झालंय मिरची. तरी पण मला आवडत नाही. छान झाले. 2 माय लेकी येतात. देऊ जेऊ दे ना म्हातारीला. खाऊ दे 1-2 घास सुकाचे. देऊ तुला म्हातारी नाही का पाहिजे. दादा कुठे गेला ग तू. गोल्याकडं कुठे गेला मग. काय देऊ असं करते मम्मीला. उतार उतर पिशी नॉलबूट. चल मला लोणचं दे बरं. देऊ चल मला लोणचं दे. लोणचं दे ना मला. लोणचं दे ना.